भक्त आहेत बिंडोक निर्बुद्ध भक्त, यांचे जे भक्त आहेत बिंडोक निर्बुद्ध भक्त भाजपाचे, त्यांना असं वाटायला लागलं की मिठी मारली की तो देश आपल्या ताब्यात येतो, म्हणून ते मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक करतायत। यांना शाखांवर फक्त अफवा शिकवतात, यांना वाचायला शिकवत नाही, त्याला आपण काय करणार। खूप लोक अज्ञानाने म्हणतात की आमच्याकडे कुठे मनुस्मृती आहे। मनुस्मृती डोक्यात असते, ती घरी असायची गरज नाही, ती डोक्यात असते। 2014 साली ईश्वराचा 11वा अवतार आला, अचानक आले। पाढा सुरू झाला, 70 साल में क्या हुआ। काय गंमत आहे पहा। आज लक्षात येतं की ते धोरण कितीतरी चांगलं होतं, एवढं वाईट धोरण झालंय कारण आता अर्थव्यवस्थेचं खाजगीकरण नसून ते थेट अदानीकरण झालेलं आहे आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेतली प्रत्येक गोष्ट अदानीकडे जाते। देश संविधानानुसार चाललाय का, याचं उत्तर इथे बसलेले 90% लोक तरी नाही असंच म्हणतील। 10% काही दुसऱ्या विचाराचे ऐकायला आले असतील तर ते कदाचित हो म्हणतील। आपल्या संविधानाची फार मोठी पार्श्वभूमी आहे। संविधान नीट कळून घेणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे। आता मी खरं आमदार द्वय, इथे दोघं आमदार आहे, त्यांना मी खरं आग्रहपूर्वक सांगणार की महाराष्ट्रात तुमचीच सत्ता येणार आहे, पण तो मुद्दा नाहीये। मुद्दा असा आहे की सत्ता तुमचीच येणार आहे, पण तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही नागरिक शास्त्र 100 मार्कांचं करा आणि त्याच्यात संविधान 50 मार्कांचं ठेवा। हे जर पूर्वी झालं असतं तर व्हॉट्सॲपवर खोटे मेसेज फिरवणारे निर्बुद्ध नागरिक आपल्या देशात तयार झाले नसते। ज्याला आजकाल आपण भक्त संप्रदाय म्हणतो, तो संप्रदाय तयार झाला नसता आणि कदाचित चांगले नागरिक घडवले असते। ही मागणी अशासाठी आहे की इतिहास जो महापुरुषांवरून मारामाऱ्या करण्यासाठी तो 80 मार्काचा शिकवला जातो आणि उद्याचं नागरिकशास्त्र मात्र 20 मार्कांचं शिकवलं जातं। ही आपल्या शिक्षण व्यवस्थेमधली फार मोठी त्रुटी आहे। मी स्वतः MSc झालो, PhD झालो, तोपर्यंत राज्यघटना मला कुठे भेटलीच नव्हती समोरासमोर, माझ्या अभ्यासाचा ती भाग नव्हती। मी लॉला ॲडमिशन घेतलं 47व्या वर्षी, मग राज्यघटना मला पहिल्यांदा समोर आली। म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी वाचत होतो, पण या देशातले डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA, वकील सोडून CA पर्यंत आणि अनेक असे लोक आहेत ज्यांना राज्यघटना कधी समोरच त्यांच्या येत नाही आणि म्हणून संविधानाबाबत फार मोठं अज्ञानसुद्धा आपले लोक घेऊन चालतात। आपल्या संविधानाची पायाभरणी मोतीलाल नेहरू रिपोर्ट पासून होते। सेक्युलर हा जो शब्द आला संविधानात, ती मोतीलाल नेहरूंचा एक रिपोर्ट आपण जो इंग्रजांच्या काळात केला त्यात तो शब्द होता। संविधानाकडे पाहताना तो फक्त एक ग्रंथ म्हणून पाहता येत नाही किंवा ती एक अत्यंत जडशीळ वस्तू म्हणून पाहता येत नाही, तर संविधान ही अत्यंत प्रवाही असलेला एक राजकीय दस्तावेज हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे। भारतीय संविधानाची पायाभरणी आपण वाचलं 1949 ते आपण म्हणतो सरनामा, उद्देशिका, प्रिएम्बल, पण ती त्याच्या आधी झाली, ती महाडमध्ये झाली ज्यावेळेला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं। ती आपल्या संविधानाची सुरुवात, कारण आपले कायदे कोणते हा मुद्दा होता। वॉरेन हेस्टिंग्ज इथे आला व्हाईसरॉय म्हणून आणि त्यांनी हिंदू पंडितांनाही बसवलं आणि मुस्लिम मौलवींनाही बसवलं आणि त्यांनी धर्मानुरूप कायदे तयार करून घेतले। हिंदू धर्मात स्मृती हा कायदा होता। खूप लोक अज्ञानाने म्हणतात की आमच्याकडे कुठे मनुस्मृती आहे। मनुस्मृती डोक्यात असते, ती घरी असायची गरज नाही, ती डोक्यात असते। अनेकांना असं म्हणणं आहे की आता काय मनुस्मृतीचा संदर्भ, तो संदर्भ आहे। त्याचं कारण की मनुस्मृतीचा कायदा हाच आपला कायदा होऊन हजारो वर्ष राहिला, ज्यातून अस्पृश्यता आणि सती प्रथेसारख्या अनेक दुष्ट प्रथा जन्माला आल्या। बाबासाहेबांसारखे विचारवंत असतात, त्यांचा विचार करण्याचा जो उद्देश असतो तो समग्र असतो आणि त्यांची विचाराची पद्धत सुद्धा समग्र विचाराची असते।
जोपर्यंत जुनं जाळत नाही तोपर्यंत नवं येत नाही.